विद्यार्थिनींनो, आज आपण ग्राम म्हणजेच हरभरा या पिकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. हे ट्रॅडिशनल क्रॉप या चॅप्टरमधील शेवटचं क्रॉप्स आहे की ज्याची माहिती आपण आज अभ्यासणार आहोत. याआधी आपण एकूण 4 पिकांची माहिती पाहिलेली आहे. तर या 4 पिकाविषयी आपण परत एकदा थोडक्यामध्ये रिवाइज करूया. म्हणजे आपण पहिल्या स्लाइडचा थोडक्यामध्ये अभ्यास करूया की ज्यामध्ये बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन हे पहिल्या स्लाइडमध्ये आपण नेहमी अभ्यासतो. तर परत एकदा आपण प्रत्येक जी काही क्रॉप आपण अभ्यासलेली आहेत 4, तर त्या पिकाबद्दल आपण पहिल्या स्लाइडमधील माहिती परत एकदा रिवाइज करूया. यामध्ये पहिल्यांदा व्हीट म्हणजेच गहू, बॉटॅनिकल नेम ट्रिटिकम स्पेसीज. यामध्ये ट्रिटिकम एस्टिवम म्हणजेच सॉफ्ट व्हीट आणि ट्रिटिकम ड्युरम किंवा ट्रिटिकम डायकोकम म्हणजेच हार्ड व्हीट म्हणजेच खपली गहू आणि ट्रिटिकम एस्टिवम सॉफ्ट व्हीट म्हणजे आपण आपल्याकडे रोजच्या आहारामध्ये ज्याचा वापर करतो किंवा चपात्यात बनवण्यासाठी ते वापरतो त्याला ट्रिटिकम एस्टिवम म्हणजेच सॉफ्ट व्हीट असं म्हटलं जाते. आणि हार्ड व्हीट म्हणजे खपली गहू. यानंतर त्याची फॅमिली आहे ग्रॅमिनी, कारण हे सिरियल क्रॉप आहे. आणि ओरिजिनमध्ये सॉफ्ट व्हीट असेल तर नॉर्थ वेस्ट इंडिया आणि इन केस ऑफ हार्ड व्हीट द ओरिजिन इज ॲबिसिनिया. तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर आपण दुसरं क्रॉप अभ्यासलेलं होतं ते होतं पॅडी किंवा राईस. तर यामध्ये त्या पिकाचं बॉटॅनिकल नेम ओरायझा सटायवा, फॅमिली ग्रॅमिनी, कारण हे सुद्धा सिरियल क्रॉप आहे आणि ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया हे ह्या पिकाचं ओरिजिन होतं. यानंतर आपण तिसरं जे पीक अभ्यासलेलं होतं ते होतं ग्राउंडनट. या पिकाचं बॉटॅनिकल नेम अरॅचिस हायपोजिया, फॅमिली लेग्युमिनोसी, कारण हे तेलवर्गीय पीक आहे, ऑइल सीड्स क्रॉप आहे, ओरिजिन साऊथ अमेरिका किंवा ब्राझील ब्रॅकेटमध्ये ब्राझील असं आपण बघितलेलं होतं. यानंतर चौथं जे पीक आपण अभ्यासलेलं होतं ते होतं सोयाबीन. हे सुद्धा तेलवर्गीय पीक आहे. याचं बॉटॅनिकल नेम ग्लायसिन मॅक्स, ओरिजिन एशिया ब्रॅकेटमध्ये चायना आणि फॅमिली लेग्युमिनोसी. तर या 4 पिकामध्ये जे पहिले 2 क्रॉप आहेत व्हीट आणि पॅडी, ह्या 2 पिकांची जी फॅमिली आहे ही ग्रॅमिनी आहे, कारण हे सिरियल क्रॉप आहेत. आणि नंतरचे जे 2 क्रॉप्स आहेत जसं ग्राउंडनट आणि सोयाबीन हे तेलवर्गीय किंवा ऑइल सीड्स क्रॉप आहे, त्यामुळे याची फॅमिली आहे लेग्युमिनोसी. तर आपण आज शेवटचं या टॉपिकमधील किंवा 5वं पीक आपण अभ्यासणार आहोत, ग्राम किंवा हरभरा किंवा त्याला चीक पी असं सुद्धा म्हटलं जाते. तर सुरुवातीला आपण बघूया बॉटॅनिकल नेम ऑफ ग्राम. यामध्ये सीसर एरियंटिनम हे बॉटॅनिकल नेम आहे. तर बॉटॅनिकल नेमला अंडरलाईन करणे गरजेचे आहे. फॅमिली लेग्युमिनोसी. तर इथे लक्षात घ्या की आत्तापर्यंत आपण या टॉपिकमधले एकूण 5 क्रॉप जे काय आहेत तर त्यामध्ये पहिले जे 2 क्रॉप आहेत व्हीट आणि पॅडी या 2 पिकाची फॅमिली ग्रॅमिनी आहे आणि उरलेले 3 जे आज आपण अभ्यासणार आहोत शेवटचं त्याचीसुद्धा फॅमिली ही लेग्युमिनोसी आहे. आणि प्लस सोयाबीन आणि ग्राउंडनट या पिकाची फॅमिलीसुद्धा लेग्युमिनोसी आहे. आणि ओरिजिन साऊथ वेस्ट एशिया हे ग्राम या क्रॉपचं ओरिजिन आहे. यानंतर आपण बघूया युजेस ऑफ ग्राम. इट कंटेन कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन ए अँड ई. तर यामध्ये कार्बोहायड्रेट्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्याचबरोबर प्रोटीन्ससुद्धा ग्राम किंवा हरभऱ्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला
मिळतात. त्याचबरोबर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई हे सुद्धा या पिकामध्ये आढळतात. लीव्ज यूज ॲज अ व्हेजिटेबल, तर याची जी पानं आहेत या पानांचा वापर व्हेजिटेबल पर्पज किंवा भाजी तयार करण्यासाठी केला जातो, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. नंतर तिसरा मुद्दा आहे बघा, इट इज कन्झ्युम्ड इन द फॉर्म ऑफ दाल, बेसन, कुक्ड ग्रेन, सॉल्टेड ऑर अनसॉल्टेड ग्रेन. आता आपण कोणकोणत्या फॉर्ममध्ये हे कन्झ्युम करतो किंवा कन्झम्शन पर्पजसाठी वापरतो, तर याची डाळ तयार केली जाते, तसेच यापासून बेसन तयार केलं जाते, तसेच कुक्ड ग्रेन म्हणजे याचे जे ग्रेन्स आहेत किंवा हरभरा आहे तो शिजवला जातो, तसेच सॉल्टेड अँड अनसॉल्टेड ग्रेन म्हणजे त्याला आपण फुटाणे असं म्हणू शकतो. तर हे आपल्याला दोन्ही फॉर्ममध्ये बघायला मिळतात आणि आपण फार आवडीने सुद्धा ते खातो. तर हा एक महत्त्वाचा वापर कन्झम्शन पर्पजसाठी आपल्याला म्हणता येईल. देन नेक्स्ट, इट इज ऑल्सो यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ पुरणपोळी अँड लड्डू. आता हा जो चौथा मुद्दा आहे हा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि तो तुमच्या कायम लक्षात राहील, कारण पुरणपोळी म्हटली की आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटते किंवा लड्डू म्हटलं तर हा सुद्धा त्याचा यूज आपल्याला लिहिता येईल. देन मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड, त्यालाच AMB आंब असं म्हटलं जाते, कलेक्टेड फ्रॉम ग्राम लीव्ज हॅव मेडिसिनल व्हॅल्यू फॉर इंटेस्टिनल डिसऑर्डर. म्हणजेच मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड्स हे ग्राम लीव्ज किंवा त्या पानांवरून आपण ते कलेक्ट करतो आणि त्याचा जो वापर आहे तो पोटाचे जे काही पोटाचे जे विकार आहेत ते विकार बरे करण्यासाठी या ॲसिडचा वापर हा केला जातो. देन ग्रेन्स ॲज वेल ॲज हस्क आर यूज्ड ॲज अ हॉर्स फीड. तर हे काही जे ग्रेन्स आहे किंवा हरभरा आहे किंवा त्याची टरफलं आहेत त्याला हस्क असं म्हटलं जाते, किंवा आपण त्या पॉट्समधून जेव्हा हरभरा थ्रेशिंग करतो आणि त्यानंतर जो काही त्याचं रॉ मटेरियल जे उरते तर ते जे हस्क असते त्याचा हॉर्स फीड किंवा घोड्यांना खाद्य म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. देन जर्मिनेटेड ग्रेन्स आर रिकमेंडेड टू क्युअर द स्कर्वी डिसीज. तर हे काही जर्मिनेशन झालेले ग्रेन्स आहे, आपण त्याला म्हणू जसं आपण मोड आलेले असं म्हणू शकतो, तर ते स्कर्वी डिसीज क्युअर करण्यासाठी वापरले जातात. तर थोडक्यामध्ये परत आपण एकदा याचं युजेस बघूया. इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स A and E. Tender leaves used as a vegetable. It is consumed in the form of dal, besan, cooked grain, salted or unsalted grains. Then it is also used for preparation of puranpoli and laddu. Then malic acid and oxalic acid, that is called as ARM, collected from gram leaves have medicinal value for intestinal disorder. Then grains as well as husk are used as a horse feed. Then last, germinated grains are recommended to cure the scurvy disease. तर यामध्ये बघा काही जे मुद्दे आहेत ते आपण त्याला जास्त आपण भर देऊया. जसं ह्या मुद्द्यामध्ये बघा मॅलिक अँड ऑक्झॅलिक ॲसिड, त्याला आम असं म्हटलेलं आहे, तर ते ग्राम लीव्जमधून आपण कलेक्शन करतो आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो, तर मेडिसिनल व्हॅल्यू फॉर इंटेस्टिनल डिसऑर्डर हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसंच जर्मिनेटेड ग्रेन्स आर रिकमेंडेड टू क्युअर द स्कर्वी डिसीज. स्कर्वी डिसीज क्युअर करण्यासाठी जर्मिनेटेड ग्रेन्सचा हा वापर केला जातो. हे थोडं इथं वेगळं यूज किंवा वेगळा उपयोग आपल्याला सांगता येईल. त्यानंतर इकॉलॉजी, यामध्ये सॉईल आणि क्लायमेट हे दोन मुद्दे आपण अभ्यासणार आहोत. तर पहिल्यांदा आपण सॉईल हा मुद्दा बघूया. सँडी लोम टू क्ले लोम सॉईल इज मोस्ट सुटेबल. सँडी लोम म्हणजे रेताड जमीन थोडक्यामध्ये, आणि क्ले लोम
म्हणजेच पोयटायुक्त किंवा थोडीशी चिकन माती, तर ही ह्या पिकासाठी सुटेबल आहे किंवा उपयुक्त आहे. इट शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. द ऑप्टिमम pH रेंज इज 6 to 7.5. देन लास्ट, वॉटर लॉगिंग, सलाईन, अल्कलाईन कंडिशन आर हार्मफुल. तर यामध्ये सॉईलमध्ये बाकीचे जे मुद्दे आहेत तर ते जवळपास सारखे आहेत. यामध्ये सॉईल जी आहे ती सँडी लोम टू क्ले लोम ही सॉईल या पिकासाठी उपयुक्त आहे. pH रेंज 6 to 7.5 आणि वॉटर लॉगिंग, सलाईन, अल्कलाईन कंडिशन ही या पिकासाठी हार्मफुल आहे किंवा उपयुक्त नाही. बाकीचे जे मुद्दे आहेत, इट शुड बी फर्टाईल, इट शुड बी वेल ड्रेन, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, हे बाकीच्या पिकासारखेच सारखे असणार आहेत. फक्त यामध्ये सॉईल कॅरेक्टरिस्टिक ही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन क्लायमेट, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर्स कूल अँड ड्राय क्लायमेट. आता बघा इथं ट्रॉपिकल क्रॉप आहे, पण आपण हरभरा किंवा ग्राम हे पीक रब्बी सीझन पीक आहे. आपण हिवाळ्यामध्ये हे पीक लागवड करतो, तर त्यावेळेस जे ते क्लायमेट असते ते कसं असते, कूल आणि ड्राय असते, म्हणजे थंड आणि कोरडं असते. तर हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 25 to 30 डिग्री सेल्सिअस. 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानाची या पिकासाठी आवश्यकता आहे. देन रेनफॉल रिक्वायरमेंट इज अबाउट 400 to 700 मिलीमीटर. रेनफॉल रिक्वायरमेंट या पिकासाठी किती आहे गरजेची, तर 400 ते 700 मिलीमीटर. देन क्लाउडी वेदर अँड फ्रॉस्ट इज हार्मफुल. तर ढगाळ वातावरण असेल, धुकं पडलेलं असेल तर या पिकासाठी हे फारसं उपयुक्त नाही. देन लास्ट, हाय ह्युमिडिटी विथ क्लाउडी वेदर इज हार्मफुल. तर त्याचबरोबर समजा वातावरणामध्ये दमटपणा जास्त असेल, ढगाळ वातावरण असेल तर हे ह्या पिकासाठी फारसं उपयुक्त नाही. तर क्लायमेटमध्ये आपण काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 25 to 30 डिग्री सेल्सिअस अँड रेनफॉल रिक्वायरमेंट इज 400 to 700 मिलीमीटर. यानंतर आपण पुढे जाऊया. पुढची स्लाईड, प्रिपरेटरी टिलेज. देन अगेन आय रिपीट द डेफिनेशन. ऑपरेशन्स आर कॅरीड आउट बिफोर sowing or planting of the crop. So first, gram is hardy crop. One deep plowing is given, followed by 1 to 2 harrowing to prepare seedbed. For moisture conservation, planking is done. तर यामध्ये सांगितलेलं आहे की ग्राम हे हार्डी क्रॉप आहे, म्हणजे थोडंसं टणक आहे, हार्डी आहे, फार नाजूक नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्यासाठी काय गरजेचं आहे प्रिपरेटरी टिलेजमध्ये, तर 1 डीप प्लोईंग म्हणजे एक नांगरणी करणे गरजेचे आहे. यानंतर 1 ते 2 हॅरोईंग म्हणजे कुळवणी करणे गरजेचे आहे. सीडबेड्स आपण तयार करून घ्यायचं आहे. आणि शेवटी म्हटलेलं आहे फॉर मॉइश्चर कॉन्झर्वेशन, म्हणजे ओलावा जर आपल्याला तो टिकवून ठेवायचा आहे, कॉन्झर्व करून ठेवायचं आहे, तर प्लँकिंग इज डन, म्हणजे जमीन आपल्याला सपाट करून घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. सोईंग सीझन अँड टाईम. यामध्ये रब्बी सीझन, सोईंग सीझन हा कुठला सीझन आहे तर रब्बी सीझन आहे. आणि टाईम जर विचारला तर रिस्पेक्टिव्ह मंथ आहे 15 ऑक्टोबर टू 15 नोव्हेंबर. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान आपण सोईंग करू शकतो. देन मेथड्स ऑफ सोईंग, कोणकोणत्या मेथडनी आपण सोईंग करू शकतो तर ड्रिलिंग आणि डिबलिंग मेथड, म्हणजेच पेरणी यंत्राच्या सहाय्याने आणि टोकन पद्धतीने आपण पेरणी करू शकतो. देन सीडरेट अँड स्पेसिंग. यामध्ये 2 व्हरायटीज दिलेल्या आहे बघा, देसी व्हरायटीज आणि काबुली व्हरायटीज, म्हणजेच आपण त्याला छोले असं म्हणतो. आणि देसी व्हरायटीमध्ये जो काही ग्राम हरभरा आहे त्याचा साईज आकार हा छोटा असतो. तर देसी व्हरायटीजमध्ये त्याची सीडरेट आहे 60 to 70 kg पर हेक्टर आणि स्पेसिंग आहे 30 into 10 सेंटीमीटर. आणि काबुली व्हरायटी असतील तर त्याची
सीड रेट आहे 80 ते 90 kg पर हेक्टर आणि स्पेसिंग आहे 45 बाय 10 सेंटीमीटर. तर बघा देसी व्हरायटीमध्ये 60 to 70 किलोग्राम पर हेक्टर अँड स्पेसिंग इज 30 by 10 सेंटीमीटर. अँड काबुली व्हरायटी सीड रेट इज मोर दॅन देसी व्हरायटी, दॅट इज 80 to 90 अँड स्पेसिंग इज 45 into 10 सेंटीमीटर. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर पुढची स्लाईड सीड ट्रीटमेंट. सीड्स आर ट्रीटेड विथ थायरम प्लस बाविस्टीन ॲट द रेट ऑफ 2 to 3 ग्रॅम पर हेक्टर टू कंट्रोल विल्ट डिसीज. तर यामध्ये 2 to 3 ग्रॅम पर kg ऑफ सीड टू कंट्रोल द विल्ट डिसीज. आता यामध्ये पहिल्यांदा आपण सीड ट्रीटमेंट कशाची देणार आहोत, तर थायरम प्लस बाविस्टीन ते 2 ते 3 ग्राम एका kgला आपल्याला देणे गरजेचे आहे. विल्ट डिसीज हा ग्राम पिकावरती जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतो, की ज्यामुळे पूर्ण पीक आहे ते कोलॅप्स होते किंवा त्याचे जे रूट्स आहे त्याच्यावरती जास्त परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न मिळत नाही. Then next, gram seeds are also treated with rhizobium culture before sowing at the rate of 250 gram per kg of the seeds to increase the nitrogen fixation. आता इथं बघा ग्राम असं लिहिणं अपेक्षित आहे. ग्राम सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ रायझोबियम कल्चर बिफोर सोईंग करण्याच्या आधी किंवा लागवड करायच्या आधी आपल्याला 250 ग्रॅम प्रति 10 किलोग्रॅमला आपल्याला देणं गरजेचं आहे, की ज्यामुळे आपण नायट्रोजन फिक्सेशन हे वाढवू शकतो. जो काही ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन आहे तो ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन सॉईलमध्ये फिक्स करण्याचं काम आपण करू शकतो जर रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट दिली तर यामध्ये आपण एकूण 2 ट्रीटमेंट बघितलेले आहे. पहिली थायरम आणि बाविस्टीन तर विल्ट डिसीज कंट्रोल करण्यासाठी, आणि दुसरी रायझोबियम कल्चरची टू इन्क्रीज द नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. यामध्ये 12 to 15 कार्ट लोड पर हेक्टर FYM इज ॲडेड. यामध्ये 12 ते 15 बैलगाड्या एका हेक्टरला आपल्याला फार्म यार्ड मॅन्युअर किंवा FYM आपल्याला द्यायचं आहे. तर त्यानंतर फर्टिलायझर डोस हा आहे NPKमध्ये. यामध्ये रेनफेड क्रॉप असेल तर 10, 40, 20 NPK किलोग्रॅम पर हेक्टर, आणि इरिगेटेड असेल तर थोडासा NPKचा रेट हा जास्त असतो, तो आहे 20, 60 आणि 40 किलोग्रॅम पर हेक्टर. यानंतर निपिंग. आता ही महत्त्वाची प्रोसेस आहे ग्राममध्ये. आपल्याला ह्यावरती शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. निपिंग इन किंवा टॉपिंग इन ग्राम. तर यामध्ये काय प्रोसेस आहे ही आपण थोडक्यामध्ये बघूया. टिप्स आर निप्ड ऑफ और टिप्स ऑफ द यंग ब्रांचेस आर रिमूव्ड इज कॉल्ड ॲज अ निपिंग और टॉपिंग. म्हणजेच यामध्ये आपण खुडणी करतो. जे काही वरचे टॉप्स आहेत तर ते आपण निपिंग करतो. निप्ड ऑफ म्हटलेलं आहे तर आपण खुडतो त्याला, आणि त्यामध्ये काही यंग ब्रांचेस म्हणजे कोवड्या ज्या फांद्या आहेत वरच्या ते आपण रिमूव्ह करतो, आणि याचाच वापर आपण ॲज अ व्हेजिटेबल पर्पज म्हणून करतो किंवा केला जातो. इट इज डन वेन द क्रॉप इज ॲट अ ग्रँड ग्रोथ स्टेज. म्हणजे यामध्ये हे जे निपिंग ऑपरेशन आहे कधी करायचं आहे तर पीक हे ग्रँड ग्रोथ स्टेजला, म्हणजे याची वाढ ही व्यवस्थित होत असेल किंवा चांगली वाढ होण्याचा जो कालावधी आहे त्याला ग्रँड ग्रोथ स्टेज असं म्हटलं आहे. सीडलिंग तयार झाल्यानंतर और 10 to 15 सेंटीमीटर हाईट और 3 to 4 वीक्स ओल्ड. तर यामध्ये जे काही पीक आहे ते 3 ते 4 आठवड्याचं झाल्यानंतर आणि जवळपास 10 ते 15 सेंटीमीटर याची उंची असेल त्यावेळेस आपल्याला, तेव्हा याची ग्रँड ग्रोथ स्टेज असते, बऱ्यापैकी त्याची वाढ होत असते, आणि त्यावेळेस आपल्याला निपिंग ऑपरेशन करणं गरजेचं आहे. इट इन्क्रीजेस द नंबर ऑफ ब्रांचेस पर प्लॅन्ट. तर यामुळे काय होते तर एका प्लॅन्टला ज्या काही ब्रांचेस असतात त्या जास्त ब्रांचेस घेतात
आणि त्यामुळे यील्डसुद्धा आपलं वाढू शकते. निप्ड यंग शूट्स आर यूज ॲज अ व्हेजिटेबल. बघा इथं खाली म्हटलेलं आहे की जे काही यंग शूट्स आहे आपण निपिंग केलं किंवा निप आऊट केलं तर याचा आपण वापर व्हेजिटेबल पर्पज म्हणून करू शकतो. तर यामध्ये आपल्याला 2 मार्काचा शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते, तर हे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. परत मी एकदा रिवाईज करते. टिप्स आर निप्ड ऑफ और टिप्स ऑफ यंग ब्रांचेस आर रिमूव्ड इज कॉल्ड ॲज अ निपिंग और टॉपिंग. यामध्ये निपिंग किंवा टॉपिंग दोन्ही चा अर्थ सेमच आहे, तो इथं पण आपण लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे समजा तुम्हाला प्रश्न आला की टॉपिंग इन ग्राम किंवा निपिंग इन ग्राम, तर त्याचं जे मिनिंग आहे ते सेम असणार आहे. इट इज डन when the crop is at a grand growth stage or 10 to 15 centimeter height or 3 to 4 weeks old. It increases the number of branches per plant. Nipped young shoots are used as a vegetable purpose. यानंतर आपण बघूया कलेक्शन ऑफ मॅलिक ॲसिड. हा सुद्धा मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वेन प्लांट्स आर 40 to 60 days ओल्ड. तर जेव्हा काही जे प्लांट्स आहेत ते 40 ते 60 दिवसाचे झालेलं असते, ओल्ड लीव्ज सिक्रीट मॅलिक ॲसिड अँड ऑक्झॅलिक ॲसिड नोन ॲज ॲम्ब किंवा AMB असं आपण त्याला म्हणू शकतो. तर जेव्हा काही आपण लागवड केल्यानंतर ते 40 ते 60 दिवसाचं होते प्लॅन्ट, त्यावेळेस जे काही जुने लीव्ज आहेत तर ते एक ॲसिड सिक्रेट्स करतात. त्यामध्ये मॅलिक ॲसिड आणि ऑक्झॅलिक ॲसिड असं आहे, तर त्याला आम्ब असं पण म्हटलं जाते. दीज ॲसिड्स डिझॉल्व्ड इन अ ड्यू विच अक्युमुलेट्स ऑन लीफ टीप. तर हे काही जे ॲसिड्स आहेत तर हे काय म्हटलेलं आहे दुसऱ्या मुद्द्यामध्ये की हे डिझॉल्व होते कशामध्ये, ड्यू म्हणजेच दवबिंदू. तर आपण जनरली हे जे पीक आहे हे कधी घेतो तर रब्बी सीझनमध्ये घेतलं जाते, म्हणजे हिवाळ्यामध्ये घेतलं जाते. तर त्यावेळेस जे काही दवबिंदू पानांवरती पडतात तर त्या पानांवरती त्या दवबिंदूमध्ये हे ॲसिड काय होते, डिझॉल्व होते किंवा मिक्स होते आणि ते पानाच्या टोकावरती असते. These acid can be collected by running cotton cloth on the crop early in the morning and squeezing in the bucket. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हे ॲसिड आपल्याला कलेक्ट करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे आपण, तर एखादा कॉटनचा कपडा घेऊन त्या पिकावरून आपण वरून तो फिरवायचा आहे आणि तो फिरवल्यानंतर कॉटनच्या कपड्यामध्ये ते ॲब्सॉर्ब केलं जाणार आणि मग ते एखाद्या बकेटमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला स्क्वीज करायचं आहे, म्हणजे पिळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे ॲसिड कलेक्शन करू शकतो. देन इट कंटेन 90 to 95% मॅलिक ॲसिड अँड 5 to 10% ऑक्झॅलिक ॲसिड. तर जे काय आपण कलेक्शन करणार आहोत यामध्ये 90 ते 95% हे मॅलिक ॲसिड असते आणि ह्यामध्ये 5 ते 10% हे ऑक्झॅलिक ॲसिड असते. तर थोडक्यामध्ये परत आपण एकदा प्रोसेस बघूया. वेन प्लांट्स आर 40 to 60 days ओल्ड, it secrete malic acid and oxalic acid known as AMB. These acids dissolve in a dew which accumulates on leaf tip. These acids can be collected by running the cotton cloth on the crop early in the morning and squeezing in the bucket. And it contains 90 to 95% malic acid and 5 to 10% oxalic acid. तर हा सुद्धा मुद्दा इथं लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. या मुद्द्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण बाकीच्या क्रॉप कल्टिवेशनमध्ये अशा प्रकारचा मुद्दा आलेला नाही आहे. ह्या ग्राम क्रॉपमध्ये थोडासा वेगळा मुद्दा आहे, त्यामुळे याकडे आपण जास्त लक्ष देणे अपेक्षित आहे. यानंतर आपण बघूया त्यातमधलंच आपण थोडंसं राहिलेला पार्ट्स आहे. दीज ॲसिड बिलीव्ह टू हॅव अ मेडिसिनल व्हॅल्यू अगेन्स्ट द इंटेस्टिनल डिसऑर्डर. म्हणजे याचा जो वापर आहे तो पोटांचे जे काही विकार आहे त्यावरती मेडिसिनल पर्पज म्हणून केला जातो. नियर अबाउट 5 to 7 liter ऑफ मॅलिक ॲसिड कॅन बी कलेक्टेड फ्रॉम द 1 hectare एरिया ऑफ ग्राम क्रॉप. म्हणजे समजा 1 हेक्टर एरियामध्ये आपण ग्राम किंवा हरभरा पिकाची लागवड केली असेल, त्यापासून आपल्याला 5 ते 7 लिटर मॅलिक ॲसिड आपण मिळवू शकतो. यानंतर नेक्स्ट आपण बघूया क्रॉप रोटेशन.
ग्राम क्रॉप इज रोटेटेड विथ सिरियल. आता हे पल्सेस क्रॉप आहे, त्यामुळे पल्सेस क्रॉपसोबत जनरली बरेचदा किंवा बहुतेक वेळा आपण सिरियल क्रॉपची रोटेशन करतो. यामध्ये व्हेजिटेबल क्रॉप्स असतील तर त्यासुद्धा क्रॉपची आपण रोटेशन करू शकतो. देन इंटरक्रॉपिंग. इट इज ग्रोन ॲज अ इंटरक्रॉप विथ व्हीट, रब्बी, जवार, सॅफफ्लॉवर, लिनसीड अँड मस्टर्ड. तर आपण ग्राम क्रॉप जनरली इंटरक्रॉप म्हणून घेतो आणि ते जर इंटरक्रॉपिंग घेतलं तर रब्बी जी आहे, रब्बी सीझनमध्ये हे क्रॉप घेतलं जाते, त्यामुळे रब्बी सीझनमध्ये व्हीट जर आपण घेतलं तर त्यामध्ये आपण इंटरक्रॉपिंग करू शकतो. जसं ज्वारी असेल, सॅफफ्लॉवर म्हणजे सूर्यफूल असेल, जवस असेल किंवा मोहरी असेल तर यामध्ये सुद्धा आपण इंटरक्रॉपिंग करू शकतो. यानंतर हार्वेस्टिंग. ग्राम क्रॉप मॅच्युअर इन अबाउट 3.5 to 4 month. म्हणजे जवळपास हे 3.5 ते 4 महिन्याचं पीक आहे असं आपण म्हणू शकतो. ॲट मॅच्युरिटी ल्यूज टर्न येलो अँड प्लॅन्ट ड्राय. म्हणजे मॅच्युरिटी लेवलला त्याची हार्वेस्टिंग जर झाली असेल, त्याचं पूर्ण लाईफ सायकल पूर्ण झालं असेल तर आपल्याला त्याची जी पानं आहे ती पिवळी पडलेली दिसतात आणि जे काही प्लॅन्ट आहे तर ते आपल्याला ड्राय झालेलं दिसून येते. हार्वेस्टिंग इज डन बाय कटिंग द प्लॅन्ट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ सिकल. तर आपल्याला हार्वेस्टिंग किंवा कापणी आपण जी करणार आहे ती कशाने करणार आहे तर सिकल किंवा विड्याचा वापर करून आपण त्याची कापणी ग्राउंड लेवलपासून करणार आहोत. देन द प्लॅन्ट्स आर ड्राईड फॉर 1 week अंडर द सन हीट. हे आपल्याला कापणी केल्यानंतर सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला ते 1 आठवड्यापर्यंत ड्राय करून घ्यायचं आहे, सुकवून घ्यायचं आहे व्यवस्थित. अँड देन थ्रेशिंग इज डन बाय थ्रेशिंग मशीन. आणि त्यानंतर आपल्याला थ्रेशिंग मशीननी ते थ्रेशिंग करून घेऊन आपण त्यापासून जे काही त्याचे ग्रेन्स आहे हे आपण वेगळे करू शकतो. देन यील्ड. यील्डमध्ये बघा रेनफेड क्रॉप असेल तर यील्ड आहे 5 to 6 क्विंटल पर हेक्टर. यील्ड लिहिताना नेहमी क्विंटलमध्ये लिहिणे अपेक्षित आहे, 5 ते 6 क्विंटल. आणि इरिगेटेड क्रॉप असेल तर 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर. म्हणजेच इरिगेटेड क्रॉपचं यील्ड हे रेनफेड क्रॉपपेक्षा नेहमी जास्त आपल्याला मिळते. देन व्हरायटी. चाफा, विराट, श्वेता, पिकेवी, काबुली नंबर 2. पिकेवी म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठाने ही व्हरायटी डेव्हलप केलेली आहे, त्यामुळे त्याचं नाव पिकेवी काबुली. काबुलीची चणे असतात ती व्हरायटी त्यांनी डेव्हलप केलेली आहे, त्यामुळे त्याचं नाव दिलेलं आहे काबुली 2. आणि पिकेवी म्हणजे पंजाबराव कृषी विद्यापीठ. तसंच चाफा, विराट, श्वेता ह्या एकदम इंटरेस्टिंग व्हरायटी आहे, आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. देन पेस्ट ऑफ ग्राम. ग्राम पॉड बोरर, कटवॉर्म्स, डिसीजमध्ये ग्राम विल्ट. तर यामध्ये त्याच्या ग्राम पॉड बोरर म्हणजे पेस्टविषयी आपण माहिती बघूया. नेचर ऑफ डॅमेज. लार्वे बोर्स इंटू बर्ड्स अँड फ्लॉवर्स रिझल्ट इन शेडिंग ऑफ बर्ड्स अँड फ्लॉवर. आफ्टर pod formation it bores into pods and feed on the developing grains. तर नेचर ऑफ डॅमेज कसं आहे बघा. लार्वे म्हणजे जी काही अडी अवस्था असते ती कशी असते तर ते बर्ड्समध्ये बोअर करतात, त्याला होल करतात, छिद्र पाडतात आणि त्यामध्ये त्या किंवा त्या फ्लॉवर्सवर म्हणा अटॅक करतात आणि त्यामुळे शेडिंग्स ऑफ बर्ड्स अँड फ्लॉवर, त्यामुळे ते काय करतात सुकतात. आणि जेव्हा पॉड फॉर्मेशन होते, जेव्हा त्यामध्ये दाणे भरायला सुरुवात होत असते तर त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा हा लार्वा ग्राम पॉड बोरर लार्वा स्टेजला त्या आतमधले जे मटेरियल आहे तर त्यामध्ये त्यावरती ते फिडिंग करतात. कंट्रोल करायचं असेल तर गिव वन फ्लोईंग, यूज लाईट फेरोमन ट्रॅप. आता यामध्ये लाईट फेरोमन ट्रॅप, डस्ट मॅलॅथिओन 5% और कार्बारिल 5% और फास्पॅलोन 4% ॲट द रेट ऑफ 20 to 25 kg पर हेक्टर. तर यामध्ये कंट्रोल मेजरमध्ये पहिल्यांदा आपल्याला खोलगट नांगरणी करणं गरजेचं आहे की ज्यामुळे याचा आपल्याला प्रादुर्भाव होणार नाही. त्यानंतर फेरोमन ट्रॅप्स असतात काही की जे किड्यांना आकर्षित करतात आणि त्याला आपण कंट्रोल करू शकतो, ट्रॅपिंग आपण करू शकतो पेस्टचं, तर तो आपल्याला वापरायचा आहे. की तो लाईट फेरोमन ट्रॅप्स आहे, म्हणजे त्यामध्ये अशा प्रकारची लाईट्स असते की त्यामुळे हा काही पेस्ट असेल तर तो त्या लाईटला अट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे आपण कंट्रोलिंग करू शकतो. तर त्याचबरोबर डस्ट मॅलॅथिओन आपण डस्ट करू शकतो. त्याचप्रमाणे कार्बारिल, मॅलॅथिओन किंवा फॉस्पॅलेन हे
प्रत्येकी 5 आणि 4% आपण 20 ते 25 kg एका हेक्टरला, म्हणजे एका हेक्टरसाठी आपण हा त्याचा डोस आहे मॅलॅथिओन, कार्बारिल आणि फॉस्फॅलनचा @ 20 to 25 kg, 20 ते 25 kg एका हेक्टरला आपण ते वापरणार आहोत. यानंतर ग्राम विल्ट हा मेजर डिसीज आहे. याच्यावरती सिम्पटम्स हा फंगल डिसीज आहे. इट इज अ फंगल डिसीज. इट अटॅक्स रूट सिस्टीम, रिझल्ट इन डिकम्पोजिशन ऑफ रूट्स, स्टंटेड ग्रोथ विथ पेल येल्लो लीव्स. तर यामध्ये हा फंगल डिसीज आहे. तो कशावरती अटॅक करतो तर रूट्सवरती, त्याच्या मुळावरती अटॅक करतो. त्यामुळे त्याचे जे मूड्स आहेत ते मुळी आहेत किंवा मुळे आहेत ते कुजतात, डिकम्पोजिशन होते त्याचं. आणि स्टंटेड ग्रोथ म्हणजे झाडाची जी वाढ आहे ती खुंटते किंवा व्यवस्थित होत नाही आणि ते आपल्याला पिवळसर पडलेलं दिसते. तर कंट्रोल मेजर फॉलो क्लीन कल्टिवेशन, क्रॉप रोटेशन. आपल्याला जे काही आपण कल्टिवेशन करणार आहे, जे काही कल्टिवेशन प्रॅक्टिसेस करणार आहे त्या क्लीन कल्टिवेशन करायचे आहेत. क्रॉप रोटेशन करायचं आहे, पिकांची अदलाबदल करायची आहे, फेरपालट करायची आहे. डिसीज रेजिस्टंट व्हरायटी आपल्याला ग्रो करायची आहे आणि स्प्रे बोर्डॅक्स मिक्सचर, म्हणजे बोर्डॅक्स मिक्सचर आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे. तर यामध्ये परत आपण एकदा बघूया. इट इज अ फंगल डिसीज. इट अटॅक्स रूट सिस्टीम, रिझल्ट इन डिकम्पोजिशन ऑफ रूट, स्टंटेड ग्रोथ विथ पेल येल्लो लीव्स. कंट्रोल मेजर फॉलो क्लीन कल्टिवेशन, क्रॉप रोटेशन प्रॅक्टिसेस, ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज अँड स्प्रे बोर्डॅक्स मिक्सचर. तर इथं आपलं क्रॉप पूर्ण झालेला आहे. तर आपण बऱ्याच महत्त्वाचा मुद्द्यांचा इथे अभ्यास केलेला आहे. यामध्ये कलेक्शन ऑफ आम असेल तर हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे, तो आपण लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर बॉटनिकल नेम असेल, फॅमिली असेल, ओरिजिन असेल. तर इथे आपलं पहिलं जे चॅप्टर आहे ट्रॅडिशनल क्रॉप हे इथं पूर्ण झालेलं आहे. यामध्ये आपण एकूण 5 पिकांचा अभ्यास केलेला आहे. व्हीट, पॅडी, ग्राउंडनट, सोयाबीन आणि ग्राम. तर आणि त्याचबरोबर आपण आपला दुसरा चॅप्टरसुद्धा कमर्शियल क्रॉप हा सुद्धा पूर्ण झालेला आहे. तर यामध्ये जी काय एकूण आपण पिके शिकलेलो आहोत तर ह्या सर्व पिकांचे बॉटनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन आपल्याला पाठ असणे गरजेचे आहे. आणि याचा आपण पाठ करण्यासाठी रोज आपण त्याची प्रॅक्टिस आपण करणे अपेक्षित आहे. आणि तुम्हाला ह्या 5 क्रॉप जे काही आपण शिकलेलो आहेत ह्या टॉपिकमध्ये याचे बॉटनिकल नेम पाठ झालेले असतील अशी मी अपेक्षा करते. आणि आज आपण इथेच थांबूया आणि पुढील लेक्चरमध्ये आपण भेटूया एक नवीन टॉपिकसोबत. तर थँक्यू.